उद्यापासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन होणार सुरू। हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती आज सरकारचा चहापानाचा कार्यक्रम। सरकारच्या चहापानाला विरोधकांचा बहिष्कार। भास्कर जाधव यांची ही माहिती। नागपूरच्या रवी भवन परिसरात विरोधी पक्षांना बंगले नाही, रस्त्यावरही पत्रकार परिषद घेऊ आहे त्या परिस्थितीत जनतेचे प्रश्न मांडू। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांची ही प्रतिक्रिया। इंडिगो पुन्हा पूर्ववत होतीये, पण चूक केली म्हणून कारवाई होणार। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती। फ्लाइट्स रद्द झाल्या तर प्रवाशांना पैसे परत देण्याच्या इंडिगो प्रशासनाला सूचना। डीजीसीएकडून इंडिगोला कारणे दाखवा नोटीस। भोंगळ कारभाराला इंडिगोचे सीईओच जबाबदार असा ठपका। झालेल्या सर्व प्रकारावर इंडिगोकडून माफी। 138 पैकी 135 ठिकाणी विमान सेवा सुरू। इंडिगोची ही माहिती। मुंबई विमानतळावर इंडिगोची काही विमानं रद्द। इंडिगो कर्मचाऱ्यांकडून परिस्थिती पूर्ववत करण्याचे प्रयत्न। पुणे विमानतळावर देखील 2 ते 3 तास विमानांचं उड्डाण उशिरा। मुंबईमध्ये 8 डिसेंबर ते 9 डिसेंबर दरम्यान पाणी कपात। पालिका तानसा जलवाहिनी बदलणार। 17 विभागांमध्ये 15% पाणी कपात। पाणी जपून वापरण्याचं प्रशासनाचं आवाहन। नाशिकच्या तपोवनातील पर्यावरण प्रेमींची मोठी गर्दी। पथनाट्य, कवी संमेलन, ऑर्केस्ट्रा आणि विविध कलांच्या माध्यमातून वृक्षतोडीला केला जातोय विरोध। केडीएमसी पालिकेच्या मतदार यादीत घोळ कायम। 82,000 नावं वगळूनही हजारो दुबार मतदार। माजी आमदार नरेंद्र पवारांचा हा दावा। घोळ दूर करा, अन्यथा निवडणुका पुढे ढकला। नरेंद्र पवार यांची ही मागणी। जीवदया अभियान सुरू करणार। जैन मुनी निलेश चंद्र यांची घोषणा। जैन समुदायातील लोकांना एकत्र देखील करणार। प्राण्यांसाठी लढणं हा आमचा धर्म। निलेश चंद्र यांची ही प्रतिक्रिया समोर।